कोणी कितीही आग्रह करू द्या, कोणी कितीही मागे लागू द्या, पण या गोष्टींचं सेवन चुकूनही तुम्हाला करायचं नाही आहे. का करायचं नाही आहे? होळी येते. होळी आहे 2 मार्च रोजी. 2 मार्च रोजी होळी आहे आणि या दिवशी ज्या पद्धतीने होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण साजरा करतो, त्याच पद्धतीने ज्यावेळेस अग्नी पेटवली जाते, त्यातून ज्या ऊर्जा बाहेर पडत असतात, त्या नकारात्मक ऊर्जा सगळ्या बाहेर पडत असतात आणि त्या ऊर्जा आपल्याला लगेच अट्रॅक्ट करत असतात, आपल्याला टार्गेट करत असतात. तर अशा व्यक्ती कोण आहेत किंवा अशा कोणत्या व्यक्तींपासून लांब राहायचं आणि कोणत्या गोष्टींचं सेवन टाळायचं आहे? कारण बघा, माणसाला फक्त पैसा दिसतो, माणसाला फक्त गाडी दिसते, माणसाला फक्त बंगला दिसतो, पण त्यामागे केलेले कष्ट, त्यामागे खाल्लेल्या खस्ता किंवा झिजवलेली चपलं त्यांना दिसत नाही. त्यांना फक्त पैसा दिसतो. हा इतका पुढा कसा गेला, याला मागे कसं खेचता येईल, याचे पाय मागे कसे ओढता येईल, एवढंच त्यांना दिसत असतं, बरोबर. आणि यासाठी ते काही ना काहीतरी आपल्यासोबत कांड करत असतात आणि ते बरोबर काही ना काहीतरी आपल्या मागे सोडत असतात. एखादी वाईट शक्ती वगैरे किंवा करणी बाधा, वाईट बाधा आपल्या मागे सोडत असतात आणि खाण्यातून देखील देत असतात. तर अशा कोणत्या गोष्टींचं सेवन करायचं नाही आहे ज्यामुळे आपल्याला हानी होईल, या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे आणि ती गोष्ट का नाही खायची हे देखील सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.